राहता येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव 7 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची परमपूज्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या कार्याचे कीर्तन महाप्रसादाने सांगता झाली. त्यांनी भेट देणं आपलं भाग्य समजायचं आणि मला पाहून एक समाधानीच वाटत असेल का एका साधूवर आपण साधूचं काही काम केलं आणि त्याचा फायदा झाला आज तो साधू पुन्हा चिंतनाला बसला देवाच्या पायावर डोकं ठेवणं त्याला म्हणतात मिलन रामायणामध्ये प्रसंग आहे ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र आणि भरत यांची भेट होते मला ज्यावेळेला भगवान वनवासाहून परत आल्यानंतर नंदीग्रामाला ज्यावेळेला भरत भेटतात भरताचं ते साधना संपलेला ते देव आले भगवान आले प्रभू रामचंद्र आले म्हटल्यानंतर त्याला जो आनंद होतो मला त्या आनंदामध्ये 14 वर्षाच्या विरहानंतर झालेली जी भेट आहे कडकडून भेटलेले अशा प्रकारचं त्याला त्या भेटीला मिलन राग असं म्हणतात. थोडं गंभीर विचाराचे डोळे म्हणतात तेव्हा एकदा तुझा मिलन राग आम्हाला भेटला ना आम्ही तुला सोडणारच नाही. काय होईल म्हटले काय होईल काय म्हटले डोळे बंद केल्यानंतर तुम्ही कोणाला दिसणार नाही. माझ्या डोळ्यामध्ये गौरीच्या डोळ्यामध्ये जर देव राहिले तर देव कोणाला दिसणार नाही लोकांना तुम्ही दिसणार नाही आणि आणि आम्ही कोणाला पाहणार नाही. याला म्हणतात मिलन राग. मिलन रागाचा कळच आहे मला यापेक्षा दुसरं काहीच नाही. काय करायचं या डोळ्यामध्ये झाडवायचं डोळे बंद केले तर दुसऱ्याला पाहिजे का माणूस नाही आणि आतला जो त्याला आतला दिसणार नाही आणि त्याला दुसरीकडे बाहेर पाहता लागणार महत्वाची गुण आहे. म्हणजे इतकं गोड चिंतनाच्या प्रकारचं मिलन रागायचं आनंद आहे पेटीचा. महाराज मोठे मोठे उदाहरण आपल्याकडे शास्त्रामध्ये आहेत. म्हणजे एक रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी असे 2 साधूची गोष्ट. एका ब्राह्मणाकडे पंढरपूरला आषाढी वारीच्या टायमाला स्वामी उतरल्यानंतर रामदास स्वामी म्हटले कीर्तनामध्ये रंगनाथ स्वामी सांगितलं मला कोणी रामदास स्वामीची भेट घालून दे मी त्याला या माझ्या भेटीचं अर्ध पुण्य देईन. ब्राह्मण तिथे होते बेचाराला वाटत झालं आपला काही थोडंफार काही गावात काही लेपोटी भिक्षा मिळत नाही मुलीचं लग्न कार्य करायला मग थोडंफार
भेटले दोन संत मला परस्पराला भेटले दोन्ही संत रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी त्यावेळेला भेटले महाराज आणि मग त्यांच्या भेटीचा आनंद दोन्ही महात्मे दोन्ही पूर्ण अधिकारी महापुरुष त्याची ताकद मोठी काय म्हणाल ते मिळेल अशा प्रकारचा अधिकार त्यांचा मग रामदास स्वामी थोडेसे प्रकट झाले म्हणजे हे बघ आता तुला सांगतो माझं आहे बघा तरच तुला म्हणतो ते करतो म्हणजे माझं ऐकायचं मी जे सांगत ते मागायचं माझं जीवाचा उद्धार करायचा वेळेला संत कसे करवतात त्यावेळेला रामदास स्वामी सांगितले बघ तू कुठलाच मागितलं काही मागायचं नाही फक्त मी सांगेल तेच मागायचं याचं कारण आहे त्या भेटीचा आनंद परमार्थाचा असावा भेटीचा आनंद व्यावहारिक नसावा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाच्या या कार्याच्या कीर्तनाला ज्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले असे आपल्या सगळ्यांचे आधारस्थान परमपूज्य स्वामी रामानंदजी गिरीजी महाराज, उपस्थित असलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ, समस्त माळी पंच मंडळ, सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, राहत्याचे सन्माननीय नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी रामानंदगिरीजी महाराजांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर पडून देखील त्यांनी आपलं धर्माचं कार्य आणि कीर्तनाचं कार्य असंच कायम चालू ठेवलं आणि अविरतपणे समाजाला दिशा देण्याचं काम ते करत आलेले आहेत. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे, जसं महाराज म्हटले, मी अगोदर भेटलो आणि आजची परिस्थितीमध्ये भरपूर अंतर आहे आणि सावता महाराजांच्याच कृपेने महाराज जेव्हा पुढच्या वेळेस अधिक चांगल्या वाणीतून आपलं कीर्तन ऐकायला मिळेल हा विश्वास मला आहे. आपण आपलं आयुष्य परमेश्वर चरणी दिलेलं आहे तर निश्चित परमेश्वर देखील आपला आशीर्वाद आपल्यावर देईल. सालाबादप्रमाणे अतिशय भव्य उत्साहामध्ये हा सप्ताह अशा प्रकारचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सर्व मंडळी घेत असतात. मी या सप्त्यासाठी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे सप्त्याच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी सन्माननीय अध्यक्षांना माननीय नामदार साहेबांच्या वतीने 50,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द करत आहे. रामकृष्ण. त्यांनी जे बोलायचं सहकार्य केलं त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो व समस्त माळी पंचमंडळी यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले महाराज गाडेकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या राज्याचं भूषण आहे शुभम महाराज गाडेकर म्हणून या ठिकाणी झालेले आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर ज्या महिलांनी आपले 8 वर्ष या ठिकाणी पुरस्कार घेतलेले त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याकरता जेजुरकर मॅडम आणि आनंद मॅडम यांनी वर यायचं आहे. मंदिर भैया अरुण मंदिर